थेट पुण्यात जातोय कारण पुण्यात बाबा आढाव यांच्या भेटीला आता उद्धव ठाकरे हे दाखल झालेले आहेत। काही वेळापूर्वी अजित पवारांनी सुद्धा बाबा आढाव यांची भेट घेतलेली होती आणि आज सकाळी शरद पवारांनी सुद्धा बाबा आढाव यांची भेट घेतलेली आहे। त्यामुळे आपण पाहतोय की पुण्यातले सर्व गटाचे कार्यकर्ते हे आता तिथे उपस्थित झालेले आहेत, दाखल झालेले आहेत। उद्धव ठाकरे सुद्धा आता बाबा आढाव यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या उपोषण स्थळी आता दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत सुद्धा तिथे उपस्थित आहेत। आपण पाहतोय विश्वजित कदम, रोहित पवार, शरद पवार यांनी देखील बाबा आढाव यांची भेट घेतली होती। सोबतच अश्विनी कदम, रमेश बागवे, प्रशांत जगताप हे सुद्धा बाबा आढाव यांच्या भेटीला आलेले होते। तसंच कुमार सप्तर्षी, अजित पवार आणि आता उद्धव ठाकरे हे आता बाबा आढाव यांची भेट घेत आहेत। महात्मा फुले वाड्यात बाबा आढाव यांचं आत्मक्लेश आंदोलन सध्या सुरू आहे। निवडणुकांमधला जो काही निकाल लागला यामध्ये लोकशाहीची थट्टा लावल्याचा आरोप बाबा आढाव यांनी केला आणि याच प्रकाराविरोधात आता बाबा आढाव यांचं हे आंदोलन सुरू आहे। उद्धव ठाकरे कोट्या करतात, या सरकारला सर्दी होण्याची लक्षणे येतील। त्यामुळे आज बाबा आढाव यांच्या आंदोलनाचा आजचा हा तिसरा दिवस आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये गैरवापर झाल्याचा आरोप आता बाबा आढाव यांनी केला होता आणि याच प्रकारावरून आता त्यांनी हे उपोषण छेडलेलं आहे। काही वेळापूर्वीच अजित पवारांनी सुद्धा बाबा आढाव यांची भेट घेतलेली होती। अनेक राजकीय नेते सुद्धा बाबा आढाव यांच्या भेटीला त्यांच्या आंदोलनस्थळी हे भेट देत आहेत। पुण्यातल्या महात्मा फुले वाड्यामध्ये डॉक्टर बाबा आढाव यांचं आंदोलन सध्या सुरू आहे। सकाळपासून त्यांच्या 3 सहकाऱ्यांसह त्यांचे हे आंदोलन सध्या सुरू आहे। अनेक राजकीय नेते सुद्धा बाबा आढाव यांची भेट घेत आहेत। आणि ईव्हीएमच्या संदर्भाने आंदोलन करण्यासाठी नुकतीच बच्चू कडू तर आपण ही थेट दृश्य पाहतोय बाबा आढाव यांच्या या उपोषण स्थळावरची। आणि आता सध्या बाबा आढाव बोलतायत। माझ्या ठिकाणी ठाकरे बसलेले आहेत आणि त्यांच्या मागच्या 3 पिढ्यांच्या दराने संस्थेचा संशोधक बनलेला नाही, पण अभ्यासक आहे। आज या ठिकाणी बसण्याचं कारण तुमच्यापैकी सर्वांना माहीत असेल तर सांगतो की या माणसाने महात्मा ज्योतिराव फुलेंनी जे सर्व वाङ्मय निर्माण केलं त्यामध्ये एक अतिशय महत्वाचा भाग आहे की आम्ही सत्यमेव जयते। आज भारतीय संविधानाचं ब्रीदवाक्य कोणतं आहे? सत्यमेव जयते। घटना 1947 साली 48 साली पास झाली, पण महात्मा ज्योतिराव फुलेंनी सत्यमेव जयतेचा पुकारा त्याच्या अगोदर 80 वर्ष केला। आज ठाकरे आले, ठाकरेंनी मला सांगायचं हे आताचं आंदोलन सोडा, पण या महाराष्ट्रामध्ये ठाकरेंच्या घराण्याचं त्यांच्या
या आजोबांनी सातारला 1% घेतली होती, सर्वांनी मिळून घेतली होती ती मराठेकरांची परिषद होती. आणि त्यांनी या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी सध्या आपल्या सोबत आहे. मंदार, नेमकं आता उद्धव ठाकरे आणि बाबा आढावांमधलं नेमकं आता हे संभाषण काय होतं, नेमकं काय सांगतायत बाबा आढावांना उद्धव ठाकरे? पण उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्यासोबत इथे पोहोचलेले आहेत. मागील 3 दिवसांपासून डॉक्टर बाबा आढाव जे आत्महत्येचे आंदोलन करतायत ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि बाबा आढाव हे ठाकरे यांच्या आजोबा त्यांच्याबद्दलच्या आठवणी सध्या निवडणुकीमध्ये 8 दिवसांपूर्वी लागला प्रश्न करण्यात आले आणि त्याच अनुषंगाने डॉक्टर बाबा आढाव यांचं हे आंदोलन आहे. ईव्हीएम बद्दलच्या ज्या शंका आहेत त्या या आंदोलनाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न होतो आहे आणि त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मतदारांना जो प्रभावित करण्याचा प्रयत्न करण्यात आला तोही मुद्दा या आंदोलनाचा आहे. आपण पाहतो मागील 3 दिवसांपासून अनेक राजकीय नेते या डॉक्टर बाबा आढाव यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी इथे येत आहेत. आज सकाळी शरद पवार आलेले होते, त्यानंतर अजित पवार काही वेळापूर्वी या ठिकाणी आलेले होते आणि उद्धव ठाकरे या ठिकाणी आलेले आहेत. थोड्या वेळामध्ये जयंत पाटील देखील इथे येणार आहेत. काल सुजित कदम हे या ठिकाणी आलेले होते आणि इतर अनेक महाविकास आघाडीचे नेते या ठिकाणी येऊन डॉक्टर बाबा आढाव यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. पवार यांनी काही या ठिकाणी येऊन त्यांची बाजू मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला, मात्र केल्यानंतर लगेच उद्धव ठाकरे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या समोर डॉक्टर बाबा आढाव या आंदोलनाची भूमिका बाबांना सांगा होतो मी साथी आहे एवढा पैशाचा धुमाकूळ आणि सरकारचा मत्स्यवाद आम्ही अनुभवला नाही. हॅलो, धन्यवाद मंदार, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल. त्यामुळे आता बाबा आढाव सध्या संबोधित करतायत, आपण पाहूयात. ते सरकार काँग्रेसचं होतं आणि मंत्री बाळासाहेब खेळायचे ना, पण तो असं नाही झालं. आज काय चाललंय, आज इतका धुमाकूळ चाललाय सत्तेचा. माझं म्हणणं आपण नंतर बोलू. आज मी जे उपोषण सुरू केलंय त्या उपोषणाची पार्श्वभूमी सांगण्यात माझं मन मोकळं करणं हे माझं काम आहे. आणि मी काय म्हणतो की मी कुणाचा हे नाही, पण मी समाजवादी आहे. ठीक आहे, सत्यशोध, पण मी सत्यशोधक आहे. महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर ती नामावळीसाठी वेळ घालवत नाही. सत्यशोधक म्हणलं की खूप झालं. आणि आम्ही म्हणतो की त्यामुळे या निवडणुकांमध्ये पैशांचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला असा देखील आरोप आता बाबा आढाव यांनी केलाय. तसंच मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंनी ज्याप्रमाणे योजना आणल्या त्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर आणल्या असा देखील थेट आरोप बाबा आढाव यांनी काही वेळापूर्वी माझाशी बोलताना केलेला आहे. तुम्ही लक्षात घ्या, मी ज्या जाहीर केलं तेव्हा 2 कारणं अतिशय महत्वाची सांगितली की महाराष्ट्रामध्ये जी नुकतीच निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये पैशाचा अपरंपार उडाला. इतकंच नाही, ते विनोद तावडेसारख्या माणसाला पकडलं असताना राज्याचे दुसरे बरोबर मुख्यमंत्री म्हणतात त्यांच्या हातात पैसे नव्हते. अरे वा, त्यांच्या देशासमोर बसायचं दिसतं. ते आता तोपर्यंत संजय राऊतांचा असल्यामुळे मी तिकडे जात नाही. म्हणजे माझे ते बरोबर मागवाय कारण काय, किती गंभीर मामला असलो ना तरी शांतपणे विचार करावा. मी डॉक्टर मनुष्य आहे, गडबड करून नाही झालं. पण मी या निर्णयावर आलो. माझ्यापुढे पहिला प्रश्न होता की या निवडणुकीमध्ये जो पैशाचा खोकळा झाला
आणि राज्याच्या तिजोरीवर भाऊ स्वतःच्या खिशाचे पैसे कोणी दिले नाहीत. भावभेट करता आणि सरकारच्या व्यक्तीतून भावभेट करता आणि परत विचारता मिळाले का, माझं आठवण ठेवा. याचा अर्थ आठवण ठेवा, कशाची आठवण ठेवा? निवडणूक तोंडावर ठेवून तुम्ही योजना करायला हरकत नाही, आम्ही सुधारणा सुचू शकतो ना. अहो तुम्ही 65 वर्षाच्या महिलेला काय दिलं, काय दिलं नाही, बाकीच्यांनी दिलं. आता त्याचे काय व्हायचे ते होईल ते बघू आपण. पण मुद्दा कोणता आहे? मला भेटलेली कामगार स्त्री म्हणाली, बाबा हा मला ते वाटेला लावलं, काय नाही केलं, याचा अर्थ काय? स्वतःच्या खिशात धक्का लागू दिलेला नाहीये. आणि मग आमचा आक्षेप कोणता आहे? सरकारने द्या मागतोय आम्ही वेगळं, आम्ही मागतोय पेन्शन. मी म्हणतोय की या जन्मलेल्या मताचा अधिकार आहे ना, मला सन्मानाने म्हणण्याचा पण हक्क पाहिजे. आणि तो द्यायचा असेल तर आम्हाला पेन्शन द्या. आम्ही कसे घेत पेन्शन देत नाही अशा त्याची बिलाजी देतात. हा आणखी वेगळा मुद्दा आहे, तू जाऊया त्याच्याकडे. प्रश्न असा आहे, पैशाचा अफाट वापर, इतक्या गाड्या पकडल्या बेटे, कुठून आला पैसा? कुठून आला पैसा? मी एक शंका व्यक्त केली आहे, ज्या वेळेला हे घडलं त्याच वेळेला अमेरिकेच्या कोर्टाने अदानींना अटक करा म्हणून ऑर्डर काढली. आणि ती ऑर्डर अटकेची ऑर्डर आहे, गंमत घ्या. आणि ती ऑर्डर असताना अदानीला पकडायच्या ऐवजी आमचे पंतप्रधान जे अमेरिकेचे मित्र आहेत ते परदेशातून जाहीर करतात की आमचा पाठिंबा अदानी नाही. आणि अदानीने काय काय केलं? रावतांनी सकाळचं माझं काही पण नाही. अदानीला एकच पाहिजे होतं की मला मुंबई पाहिजे पाहिजेच. आणि हे म्हणाले काही वाटेल झालं होणार नाही. आणि त्यांनी काय केलं? मग त्यांनी काय केलं की नाही, तेव्हा शोधा ना. आमचा हा आक्षेप आहे, निवडणुकीमध्ये परकीय शक्तींचा आणि अदानीसारख्या शक्तींचा वापर झाला. ही गोष्ट अत्यंत निंद आहे, ही गोष्ट निंद आहे. आज मला भेटणार सगळेजण बोलत आहेत, पण त्या मुद्द्यावर कोणी अदानीचं कोणी नावं घेत नाही. मी भावे घेतो घेत नाही. तर माझं म्हणणं आहे की माझ्यासारख्या वयस्क माणसाच्या मनाला लागते. तर आम्ही आंदोलन संयुक्त आंदोलन आम्ही पाहिलं, गोव्याचं आंदोलन आम्ही पाहिलं, आणीबाणी विरुद्ध लढ्याचं आंदोलन आम्ही पाहिलं, मराठा विद्यापीठाचं आंदोलन आम्ही पाहिलं. असं नाही झालं. आज आवाज बंद करण्यासाठी काय चाललंय? तुम्ही सरकारच्या विरोधी काही बोला, राजद्रोह होईल. हे अजब आहे. आणि सरकारच्या विकास योजना बनल्या, त्यांचं म्हणणं एकच पक्ष एकच नेता, हे तत्वज्ञान त्यांना जनतेकडे न्यायचं आहे. आणि याचा प्रखर विरोध आपल्या आयुष्यात प्राणसमोर आपण केला पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. मित्र, हे 2 प्रश्न झाल्यानंतर तिसरा प्रश्न आला. हा प्रश्नाचा तुळको वाजला. तिसरा प्रश्न, निवडणुकीमध्ये मला माझी पत्नी घेऊन गेली होती. सरकारची व्यवस्था होती, पण आता आमच्याकडे असं आहे की आपण म्हातारपण मान्य करतो. मी मान्य करत नाही की आपण म्हातारपण. त्यांनी व्यवस्था केली, म्हणलं नको, आम्ही तिथे येतो. गेलो, अंधारात असते आत्म्यामध्ये जाऊन करायचं होतं. त्या अंधारात मग माझी पत्नीला परवानगी गेली, ती आली. मग ती म्हणाली, अहो आधी एकच बोट करा, असं नका करू. सगळ्या बोटांच्या तुमचे बोट जाते मी बोट असं झालं. मी म्हणजे आली भाऊ, हे तर माझा झालं, बाकीच्यांचं काय होईल? शेवटी तिने माझं बोट धरलं आणि ते लागलं. थोडा सांगून आवाज आला. मग माझ्या लक्षात आलं की माझं बोट दाबलं, आवाज तिकडे वाजला, पण नेमकं काय झालं? पूर्वीच्या डायरेक्टमध्ये मी महत्व तरी का असे, मी फुली मारलेली असते आणि नंतर जेव्हा चौकशी केली तेव्हा कळतं ना मी कोणाला दिलं. उघड आहे. हे असं असताना हा काय प्रकार आहे? किंवा मुद्दा असा आहे की आम्ही तो एक मुद्दा घेतलेला आहे. तिसरा मुद्दा होता, हे हिंदू मुस्लिम बचेंगे तो कटेंगे. अजून काय चाललंय? प्रकार काय चालला?
आणि तुम्ही निवडणुका धर्मनिरपेक्ष देणार आणि आमच्या प्रश्नांचं काय करायचं? वर्षानुवर्ष प्रश्नांचं काय करायचं? वर्षानुवर्ष मी अंगमेधी कष्टकऱ्यांच्या वतीने मागणी करतोय की अरे माझ्या गरीब हमाला पेन्शन द्या, मोलकरणीला पेन्शन द्या. मुंबईमध्ये पोटभर आलेली माणसं ती भांडवलदार नाही बांधली, ती मजूरच राहिली. या मजुरांना म्हातारपणी कसं जगायचं याचा विचार करा, द्या ना पेन्शन. आमची नोंदणी करा. दिल्लीपर्यंत पायी गेलो तो एवढं मी सांगत नाही. सगळ्यांना भेटलो ना, आता जे राहू आहेत सगळ्यांना त्यांच्या आईला सगळ्यांना भेटलो. आधी सोनिया गांधींनी तर मला सांगितलं, सरळ सांगितलं मला, मैं आपके साथ हूँ, अगर मेरा सरकार कुछ करती है, मनमोहनांचं सरकार कुछ नहीं करेगा तो मैं आपके साथ हूँ. मी 1.5 वर्षांतर त्यांना भेटायला गेलो. म्हणलं तुम्ही पुण्याच्या विमानतळावर मला कोणता शब्द दिला होता? बाई पण सेन्सिटिव्ह होत्या. त्यांनी भराभरा कामगार मंडळाला बोलावून घेतलं. तुमच्या इथे कर्नाटकातले ते कामगार मंत्री होते, खरगे, ऑस्कर फर्नांडिस होते. मुख्यमंत्री पंतप्रधानांना फोन केला, प्रणव मुखर्जी अर्थमंत्री होते त्यांना फोन केला, सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत आज संध्याकाळी 12पर्यंत झालं पाहिजे. ते जाऊ द्या, काय व्हायचं ते सगळं इतिहासात आले, येईल ते येईल. माझं म्हणणं आहे या गोष्टी करण्याच्या ऐवजी तुम्ही निवडणुका आल्या की असं वातावरण निर्माण करायचं की ते प्रश्न लोकांनी बाजूला ठेवावेत आणि नदीची हार भिडावं. तर ही गोष्ट लागल्यामुळे या 2 गोष्टी महत्वाच्या आणि बाकीच्या म्हणता ह्या गोष्टी आहेत, अनुषंगाने येण्याच्या ह्या गोष्टी आहेत. आता प्रश्नाला उपोषणाचा मार्गच का काढला मला सांगा. ज्या वेळेला बाकीचे लोक धावतायत, तरुण मुलांचे बेकारी असलं, निवडणुकीमध्ये काम मिळालं, जरा हे करायचं, डांगणी करायचं, जरा जमलं. कारण सगळेच तशी करतात असं नाही, ते जाऊ द्या. पण मला वाटलं की लोकांची, तरुण मुलांची, सर्वांची फसवणूक चालली आहे. शेतकऱ्याची फसवणूक चालली आहे, तरुणांची फसवणूक. तात्पुरते म्हणजे खोपळा वाजेल, पुढं काय? एक पक्ष एक नेता, यांच्या जाहीरनाम्यात आहे एक पक्ष. तुम्हाला हे मान्य आहे? जरा बोला ना. नसेल तर मग ते सारखं म्हणतात आम्हाला ते करायचंय, म्हणून ते काय म्हणतात, लोकसभेमध्ये मी येणार नाही, हजेरी लावणार नाही, तुम्ही काही बडबडा. इतकंच नव्हे तर माझ्याकडे तर तुमचा आवाज बंद करेन. आणि आज काय चाललंय लोकसभेत, सकाळी 11 वाजता जमतात आणि थोड्या जाहीर करतात की आज बरखास्त. अडाणीचं नाव घ्यायचं नाही. अडाणीच्या बद्दलची चर्चा मी जो प्रश्न उपस्थित केला, स्वतःची अटक टाळण्यासाठी, त्यांची आर्थिक जगतात गेलेली पत सावरण्यासाठी त्यांची जी धडपड झाली आहे, विलक्षण धडपड. आणि कोण बोलतोय पाठीमागे? त्याची लिंक लागेल. लोकसभेमध्ये चर्चा होऊ द्यायची नाही. आणि उद्या त्याचा परिणाम काय झालाय? अमेरिकेमध्ये नवा अध्यक्ष येतोय, त्यांनी जाहीर केलं की इथून पुढे भारतीय माल जो तिकडे जाईल त्याच्यावरची जकात वाढवली जाईल. इकडचे सगळे भांडवलदार हादरले, त्यांच्या शेअरची किंमत ढासळली आहे. कोण बोलतो तिकडे? नाही असू द्या. नाही मला ते काय थोडा डिस्टर्बन्स होत हे वाटतं. पुढे याची घाई करू नका, ऐका ना, ऐकायचं काम करा. इथे तर पुढे चाललं पाहिजे असं काय, तर जाऊ द्या. आता पंतप्रधानांनी तुम्हाला मला विचारायचं आहे, माझी शंका अदानी बद्दल आहे आणि लोकशाहीतला मतदार म्हणून शंका व्यक्त करणं हा माझा हक्क आहे. तुम्ही विचारशा राहणार नाही, तुम्ही माझा आवाज जाणून होता कामा नये, तुम्ही उत्तर देणार नाही. लोकसभेमध्ये त्या प्रश्नावर चर्चा, अदानी प्रश्नावर चर्चा बंद का बाबा? हा काय प्रकार आहे? अदानीचा तुमचा काय संबंध आहे कळवा पाहिजे.
अदानीने मुंबई काबीज करायची, अदानीने सारी दुनिया काबीज करायची आहे. त्यांचे शेअरचे भाव ढासळले सगळे, चर्चा नाही. आज सकाळपासून माणसं भेटायला येत आहेत, पण ती माणसं अदानी प्रकरण या प्रकरणावर एक शब्द बोलले नाहीत. या प्रश्नावर ते एक शब्द बोलले नाहीत. त्यांनी तो प्रश्न आमच्या कॉलेजमधली मुलं करतात, 12 पैकी 8 प्रश्न सोडवायचे, त्यातल्या 8 प्रश्नांना उत्तर दिली आणि 4 प्रश्न ऑप्शनमध्ये टाकून दिले. त्यांनी हा प्रश्न ऑप्शनमध्ये टाकला. निवडणुकीच्या याबद्दल अजित पवारांनी भरपूर उत्तर दिलं, पण मी त्यांना सांगितलं ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीच्या मतदार दिलाय, पण हाच प्रश्न मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगतोय की आपण प्रयत्न करून यातला फॉल्ट, या ठिकाणी अनेक मंडळी आलेली आहेत, अनेक मंडळी आले आहेत, विश्वंभर चौधरी आहेत, म्हणजे वकील साहेब आहेत. मी त्यांना सांगेन आपलं हे काम आहे की ती सिद्ध करून दाखवलं. विरोधी पक्षांची जबाबदारी आहे, नुसता आरोप नका करू. राज्यावर की पाठिंबा असं ते म्हणतात, त्यांना भाव मिळतो. आपण ते काम करूया, ते काम करूया. दुसरं, जी भारतीय संविधान आहे, या संविधानाची जी उद्दिष्ट आहेत, काय सांगितलं तुझ्या फुल्यांनी? त्यांनी सत्यमेव जयते सांगितलं, प्रार्थनाही सांगितली. ती प्रार्थना तर कोणी म्हणत नाही, परंतु घटनेची मूल्य जे असतात ते म्हणतात आम्हाला घटना मान्य नाही, आम्हाला घटना मान्य नाहीये. अरे माझं म्हणणं आहे, मला थोडक्यात बोलावं लागणार आहे आणि मी जरा लांबतोय, मला हे मान्य नाही, मी त्यांनी क्षमा मागतो, पण जरा खुलासा व्हावा म्हणून मी तुला सांगतो. तेव्हा हे जे महाराष्ट्रात झालेले जे प्रकरण आहे, ते प्रकरण पैशात वाजलेला खुळखुळा, हे अदानी प्रकरण, नंतर हे निवडणुकीमध्ये जे चालते गडबड, या गडबडीबद्दल उपस्थित झालेले प्रश्न, आणि बाकीचे सुद्धा हे बटंगे, तो कटंगे वगैरे जे काही सगळे आहे, असे अनेक प्रश्न ओळीने आलेले. मी उद्धवजी तुमचा माझा जास्त परिचय नाही, आयुष्य आता तरुण 95 चाललंय, परंतु मला माझ्या आयुष्यात अनेक चळवळींच्या मध्ये मी भाग घेतला. पण आज मला जो अनुभव येतोय, का 2 दिवस जो अनुभव येतोय, हा अनुभव आयुष्यात आला नाही. इतक्या मोठ्या संख्येने लोक येत आहेत. मी एक सामान्य माणूस आहे, अगदी सामान्य माणूस आहे, पण आज दिलं क्लिक झाल्यावर जायला म्हणतात, जसं व्हावं झालं. तुम्ही असं आग्रह केले आहे, त्यांचं काय सांगू मी. एके वेळा मला शिवाय बसलेले आहेत. एकेकाळी मी शिवाय घातल्याच म्हणे, आज अग्रलेख लिहिलाय. तेव्हा जरा आज परतफेड केली ना, जबरदस्त वातावरण केली. आज बाबतीत जोरात आहे, त्याचं काय माझं म्हणणं आहे, चांगलं झालं, खेळीमेळी व्हावं, खेळीमेळी व्हावं, आपली मते भेटतात ठीक आहे, पण खेळीमेळी व्हावं. परंतु कुठल्याही स्वरूपात, कुठल्याही स्वार्थात भारत मातेला जागा लागू द्यायचे काय? अरे आवाज कमी काय तिकडे काय? भारत माता की, भारत माता की, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा हम सब, हम सब, हम सब. उद्धवजी, शेवटी एवढं तुम्हाला सांगतो, या सगळ्या वातावरणात हिंदुत्वाबद्दलच्या चर्चेमध्ये तुम्ही जे स्पष्टपणे सांगितलं, मला फार आवडलं की तुमची हिंदुत्वाची व्याख्या आणि आमची व्याख्या वेगळी आहे. थोडासा रिस्क आहे असं बोलण्यामध्ये. शेंडी जाणवायचं नाही. अरे आता एवढं बोलल्यानंतर पुढचं येते सगळं. तुला शेंडी जाणव सारखं दिसतो, तू सदाची भेटत राहतो त्यामध्ये. बरं असं तर हेच सांगितलं पाहिजे. दुसरंच आहे की तुम्ही राजकारण करतात, आघाडी करतात, सगळं करतात, परंतु माझं म्हणणं आहे, माझ्यासारखा मनुष्य थोडंसं अलिप्त आहे, परंतु मी व्यापक जनतेबरोबर आहे. माझा तो दावा आहे, ज्या जनतेला आवाज नाही त्या जनतेबरोबर मी आहे.
देतो अरे जरा थांबा जागा. अरे हो मला कळतंय जरा माझं लक्ष आहे ना. कारण त्यांना थोडंसं उशीर झाला तर ते रागवणार. तुम्ही काय गडबड करता? आमचं नाही म्हणणं, तुमचे डॉक्टर सांगते आमचं नाही म्हणणं. अरे असं मी थांबतो जरा. तर माझं म्हणणं आहे की हे प्रश्न मांडलेले आहेत. जरा सभेने ज्योतिराव फुलेंच्या गाण्याच्या 2 ओळी माझ्याबरोबर म्हणाव्यात. सत्य सर्वांचे आदिघर, सर्व धर्मांचे माहेर, जगा माझी सुख सारे, खास सत्याची ती पोरे, सत्य सर्वांचे आदिघर, सर्व धर्मांचे माहेर, सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार, आहे सत्याचा बाजोर, गाडी भंडाचा तो नीर, सत्य सर्वांचे आदिघर, सर्व धर्मांचे माहेर, सत्य आहे ज्याचे मूळ, करी दुर्तांची बाराळ, बळ सत्याचे पाहुणे, बहुरूपी जळे मनी, सत्य सर्वांचे आदिघर, सर्व धर्मांचे माहेर, खरे सुख नटा नोहे, सत्य ईशावर उपाय, ज्योती प्रार्थी सर्व लोका, व्यर्थ दंबा पेटू नका, सत्य सर्वांचे आदिघर, सर्व धर्मांचे माहेर, सत्यमेव जयते, सत्यमेव जयते, सत्यमेव जयते. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.